संतांची कथा आपल्याला ऐकायची आहे आणि संतांची कथा आपल्याला सांगायची आहे. कारण संतांचा जो अवतार झाला या ठिकाणी, संतांचा अवतार कशासाठी झाला, संतांनी अवतार धारण केलं, संतांनी अवतार धारण का केलं? कारण आतापर्यंत आपण अवताराचं बघितलं, अभ्यास जर आपण केलं तर आतापर्यंत अवतार कलियुग जर सोडलं तर आतापर्यंत अवतार धारण केलं कोणी अवतार धारण केली? भगवंतानीच अवतार धारण केलेले आहेत. आतापर्यंतचे अवतार अनंत रूपे घेसी देवा भक्ता कारणी. एक दोन अवतार घेतलं नाही देवाने, एक दोन अवतार घेतलं नाही भगवंतानी, अवताराच्या राशी म्हणले. एक दोन नाही, राशी. आता राशी म्हणल्याच्या नंतर त्याची काही हिसाब आहे का? नाही. देवाने अवतार धारण केलं, पण देवाने अवतार धारण करून काय केलं? दोघांसाठीच अवतार धारण केलं. भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी संहारी. भक्तांचं रक्षण केलं आणि दुर्जनांचा नाश केला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मनां सृजाम्यहम्. पवित्राय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान आपल्या मुखातून सांगताना संस्कृत मध्ये सांगितलं, पण साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये तुकोबाराने सांगितलं. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाचे संहार. म्हणून तुकोबारांच्या गाथाला पाचवा वेद म्हणतात बरं का. कारण जो वेदामध्ये जो अर्थ आहे तो तुकोबारांनी सांगितला सोपा करून. आमासीच ठावा. कारण तुकोबारांचे शब्द साधे शब्द नाहीत, संतांचे शब्द साधे शब्द नाहीत. देवाने विचार केला की बाबा मी आतापर्यंत अनंत अवतार घेतलो, पण हे अवतार धारण करून फायदा काय झाला? काही नाही. दोघांसाठीच अवतार धारण केला आपण. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. सज्जन आणि दुर्जन या दोघांसाठीच मी अवतार धारण केलेला आहे आतापर्यंत. म्हणजे पृथ्वी तलाचा जर विचार केला तर या ठिकाणी फक्त दोघच आहेत का, सज्जन आणि दुर्जन? या दोघांपेक्षा तिसरा कोणता वर्ग नाही का? मी या तिसराही वर्ग याच्या दोघांमध्ये आहे. या तिसऱ्या वर्गासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. कोणता तिसरा वर्ग आहे? तुकोबाराय सांगतात, उद्धराया जड जीव. हे तीन वर्ग या सज्जन आणि दुर्जनामध्ये लपलेले आहेत. एक जड आहे, एक जीव आहे आणि तिसरा जन आहे. या तिघांसाठी आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे. म्हणून भगवंताने विचार केला की आपण आता अवतार धारण करावं. अवतार धारण करण्यासाठी निघाल्याच्या नंतर देवाने विचार केला की आपण अजून जर भगवत अवतार धारण करू तर आपल्या गळ्यामध्ये अजून तेच पडेल. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. मग आता भगवंताने विचार केला की आता आपण अवतार धारण करून या ठिकाणी फायदा नाही. मग आता आपण अवतार धारण करायचा तर कसा करायचा? दिसायला आपण माणूस दिसलो पाहिजे आणि असायला आपण देव असला पाहिजे. दिसायला माणूस, असायला देव, असा आपल्याला अवतार धारण करावा लागेल. म्हणून असणारा त्यांनी काय केलं? संतांच्या रूपाने अवतार धारण केला. मग संतांच्या रूपाने अवतार धारण करून हे कार्य केले. ह्या तिघांचा उद्धार केला. का हो? भगवंताला का शक्य झालं नाही ते? संतांना का शक्य झालं? त्यांच्या दोघांच्या अवतारामध्ये हाच फरक आहे. एक उदाहरण, समजा आपल्या घरी जर साप निघाला, आपल्या घरामध्ये साप निघाला तर आपण काय करतो? साप निघाल्याच्या नंतर तीन प्रकारचे लोक असतात बरं का. साप जर आपल्या घरामध्ये निघाला तर त्या सापाला बघितल्याच्या नंतर तीन प्रकारचे प्रतिक्रिया उमटतात. नवे तीन प्रकारचे लोक असतात. प्रकाराचे तीन, तुका म्हणे गेले तीन प्रकारचे.
साप दिसला की एक वर्ग असा असतो जे हातात भेटत ते काठी घेतो आणि त्याला मारायला जातो. पहिला वर्ग. दुसरा वर्ग साप दिसला की त्या ठिकाणाहून पळून जातो. अरे बापरे साप निघाला, लगेच बाहेर पळून जातो. आणि तिसरा वर्ग एक असतो, साप दिसला की त्याला मारतही नाही आणि त्याला बघून पळूनही जात नाही, त्याला पकडतो, त्याचा विषारी दात काढून टाकतो आणि त्याच्यावर पैसे मिळवतो. त्याला आपल्या भाषेमध्ये काय म्हणतात, गारुडी. त्याला पकडतात, त्याचा विषारी दात काढून टाकतात आणि त्याच्यावर मनोरंजन करून पैसे कमवतात. हे 3 प्रकारचे लोक आहेत. दुर्जनाच्या बाबतीत विचार केला तरी त्या 3 प्रकारच्या लोकांचं तेच म्हणणं आहे. एखादा दुर्जन जर असणारा आपल्या समोर आला तर आपण काय करतो, काही जण दुर्जनाला मारण्यासाठी धावतात, काही जण काय करतात, दुर्जन बघितलं की पळून जातात. नको दुर्जनाचा समज, क्षणोक्षणा पालटे अंग. दुर्जनाचा संग नको म्हणतात, दूर पळून जातात. आणि काही जण काय करतात, त्या दुर्जनाला देखील अंगीकारतात आणि दुर्जनाला अंगीकार करून असणार त्यांच्यातला जो दुर्गुणपणा आहे तो दूर करतात आणि त्याला आपल्या उपयोगाचं साधन बनवतात. ते म्हणजे संत आहेत. संतांच्या समोर दुर्गुण दुष्ट व्यक्ती आला, दुर्जन आला, त्याला मारलं काय हो संतांनी? भगवंताच्या समोर किती आले, रावण आला खलास झाला, कंस आला खलास झाला, जरासंध आला खलास झाला, पुतना नावाची राक्षसीने आली काय झाले, खलास झाले. सगळ्यांना मारलं देवानी. आणि तशाच पद्धतीचा एक राक्षस संतांच्या समोर आला. नारद मुनींच्या समोर आले. वाल्यामुनी नावाचा राक्षस दैत्य. किती पाप केलं होतं, ब्राह्मणांचे मुंडके तोडून 7 रांजण भरले होते. म्हणजे मुंडके टाकला नव्हता, एक मुंडक तोडले की एक खडा टाकायचं. मुंडक्याला जागा जास्त लागते, खड्याला कमी लागते. तसे 7 रांजण भरले होते. म्हणजे एक रांजण केवढं होतं तुम्हाला माहित आहे, वारीला जाताना आपण बघतो 7 रांजण भरले होते. तेवढा दुष्ट व्यक्ती असणारा संतांच्या समोर आला. संतांनी त्यांना तिरस्कार केला नाही, करोनी सायास शिकवली. सायास करून शिकवलं. त्या संतांनी त्याला राम म्हणायला सांगितलं. त्याला राम म्हणता आलं नाही, कारण त्याला राम म्हणून माहित नव्हतं. त्याला काय करून माहित होतं, मारून माहित होतं. त्यानं मला म्हणता येणार, म्हणता येईल म्हणला. मला काय म्हणता येते, मला फक्त मारा म्हणता येते. मला खाना कुठा मारा मारा म्हणता येते की नाही, ठीक आहे म्हणते. तू फक्त काय कर, माराच मत, पण न थांबता मारा 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 रामा रामा. कधी त्या माराचं रामा झालं त्या वाल्याच्या लक्षात देखील आलं नाही. आणि एवढं नामस्मरण घडलं, एवढं नामस्मरण घडलं, त्या वाल्याचा तो वाल्मिक ऋषी झाला. कशामुळे शक्य झालं? अर्धा क्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती. हे संतांचं महात्म्य आहे. म्हणून देवाने विचार दयाला नाही काळ
आपुल्या सारखे करीती तात्काळ, त्याला क्षण लागत नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाहिजे. असं असणारं संतांचं चरित्र आपल्याला ऐकायचं आहे. आणि त्यासाठी म्हणून असणारं या ठिकाणी विश्वगुरु श्री ज्ञानोबा यांचं चरित्र आपल्याला आजपासून 1-3-4 दिवसामध्ये आपल्याला श्रवण करायचं आहे. पण ही कथा आपल्या अभ्यासासाठी आहे, आपल्या आत्मज्ञानासाठी आहे. म्हणून बरोबर 2ला सुरुवात करायची. शेवट जर उशीर झाला तर 5:30 पर्यंत नेऊ आपण, पण सुरुवात 2लाच करू. म्हणजे काय होईल, कथा राहून जाणार नाही. आता पुढच्या वर्षी वेळ येईल न येईल, अशी योग लागेल न लागेल, आता आपल्या हातात सापडले. उद्या कोण आहे की कोण नाही, उद्या तर काय क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध सोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळ सांगा. म्हणून काय करायचं, रामनामाचं भजन करायचं. म्हणून असणार वेळेवर आपल्याला वेळेचं बंधन या ठिकाणी पाळायचं आहे. आपण कथा ऐकणार आहात 3-4 दिवसामध्ये. ज्ञानोबारायांचं चरित्र आहे. ज्ञानोबारायांचं असं काही स्वतंत्र चरित्र कुठं आपल्याला सापडणार नाही बरं का. वेगवेगळ्या महात्म्याने वेगवेगळ्या पद्धतीचं चरित्र केलेलं आहे. त्यामध्ये नामदेव महाराजांनी काही चरित्र केलं, ज्ञानेश्वर महाराजांचं त्यांच्या गाथेमध्ये. ते आदी प्रकरण म्हणून असणारं प्रसिद्ध आहे. त्या आदी प्रकरणामध्ये असणारं नामदेव महाराजांनी चरित्र वर्णन केलेलं आहे. निळोबारायांनी आपल्या गाथ्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र वेगळं सांगितलं नाही, पण निळोबारायांनी चांगदेवाचं चरित्र सांगितलं. आणि त्या चांगदेवाच्या चरित्रामध्ये असणारं ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र आलेलं आहे. आणि हे नामदेव महाराजांनी केलेलं चरित्र आणि निळोबारायांनी केलेलं चरित्र, या दोघांच्या चरित्राच्या आधारावर महिपती महाराजांनी चरित्र लिहिलं. त्यांचे महिपती महाराजांचे 3 ग्रंथ, एक भक्ती विजय, आणि दुसरं भक्त लीलामृत, आणि तिसरं संत लीलामृत. या 3 ग्रंथामध्ये असणारं ज्ञानोबारायांचं काही चरित्र महिपती महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि तेच महिपती महाराजांचं चरित्र आपल्याला या ठिकाणी श्रवण करायचं आहे बरं का 3-4 दिवसामध्ये. संतांच्या अवताराची आवश्यकता का भासली, संत अवताराला येण्यामागचं कारण काय, आणि देवाला अवतार धारण न करता देवाने संतांनी अवतार धारण करावा असं संतांना देवांना का वाटलं, महिपती महाराज आपल्या ग्रंथामध्ये असणारं त्याचं वर्णन करतात. आता ऐकावे चित्त देऊन, श्रीकृष्ण अवतार संपता जाण, कलियुगी यज्ञादी दान धर्म याचा लोप पावला. कृष्ण परमात्माचा अवतार संपला, द्वापार युगाचा, कलियुगाला प्रारंभ झाला. त्याच्यामध्ये काय झालं, अनाचार वाढला, विप्रे सांडीला आचार, क्षत्रिय सांडीला विचार, चतुर साचार धरामर न करतील. ब्राह्मणांनी, विप्र म्हणजे ब्राह्मण, ब्राह्मणांनी आचार सांडला. क्षत्रिय म्हणजे क्षत्रिय, त्यांनी विचार सोडला. कुठं, कलियुगाच्या प्रारंभी. पुत्र न ऐके पितृवचन, मुलं आपल्या आई वडिलांचं ऐकू लागले नाही. शिष्य न करतील गुरुसेवन, शिष्य आपल्या गुरुचं ऐकायला तयार नाही. भ्रतार स्त्रियांचे वचन ऐकून श्वशूर ग्रह राहतील. नवरे काय करू लागले, आपल्या बायकोचं ऐकू लागले
आई वडिलांना सोडून सासरवाडीत जाऊन राहू लागले कलियुगाच्या प्रारंभी. कोणाशी न आवडे तीर्थाटन, सद्भावेन करीती पुराण श्रवण, हरि कीर्तन टाकून जाऊन होरीप आनंदी पाहती. कुठं आनंद भेटणार आहे? कथा कीर्तन सोडून जर आपण दुसरे नको ते गोष्टी जर पाहायला लागलो तर त्या ठिकाणी आपल्याला आनंद भेटणार आहे का? नाही. ते आनंद क्षणिक आहे. थोड्या वेळात कुठं चांगलं वाटेल. चॉकलेट खाण्यासाठी चांगलं थोड्या वेळासाठी वाटेल, पण दुष्परिणाम खूप आहेत. आणि औषध पिण्यासाठी थोड्या वेळासाठी आपल्याला कडू वाटेल, पण आपला जो रोग दूर होईल त्या औषधानं होईल. महिपती महाराज समोर सांगतात, असत्या एवढे पाप नाही, सत्या एवढे सुकृत नाही. कलीने सत्य लोपले अवघेही दोष झाले अपार. कारण असत्य वाढलं, सत्य लोप पावत चाललं, सत्याला कोणी विचारायला तयार नाही. महिपती महाराज सांगू लागले. तुकोबाराने सरळ सरळ सांगितलं, ऐका कलीचे महिमान, असत्यासी रिझले जन, पापा देती अनुमोदन, करती हेळान संताची. तुकोबाराने सांगतात हे कलीचं महिमान आहे बरं का. कलियुगामध्ये सत्याला किंमत नाही. किंमत नाही अशाची गोष्ट नाही. कोणापुढे नाही? जे देत नाही त्यांच्या पुढे नाही, पण ज्यांच्या पुढे असायला पाहिजे त्यांच्या पुढे आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे? सत्यानं वागलं पाहिजे. आपल्या कलियुगामध्ये छोट्या छोट्या गोष्टीसाठी खोटं बोलतात बरं का. छोट्या छोट्या गोष्टीसाठी, शिक्षणासाठी म्हणा किंवा नोकरीसाठी म्हणा. काही काळ मला आळंदीत राहण्याचा योग आला. त्यावेळेस आळंदीमध्ये एक विद्यार्थी आला शिक्षणासाठी. शिकणारे आमचे गुरुवर्य बाबा, त्यांच्याकडे एक विद्यार्थी आला. मी सहज त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. संध्याकाळी बसलो त्यांच्या हॉलमध्ये. त्या मुलानं आला आणि बाबांना म्हणला की बाबा मला कीर्तन शिकायचं आहे, मला कीर्तन भगवान भजन मला शिकायचं आहे. त्याने म्हणले काय हरकत नाही बाबा, पण तुला वाईट व्यसन काय काय ते सांग. बाबांनी विचारलं, तू गळ्यात माळ आहे की नाही तुझ्या? पहिलं सांग. नाही, गळ्यामध्ये माझ्या माळ आहे म्हण. मग काही खात वगैरे नाही, मांस वगैरे काही नाही, मद्यपान वगैरे काही नाही, गुटखा तंबाखू बिडी सिगारेट काही नाही, काहीच नाही. मला व्यसन काहीच नाही. वा, चांगलं आहे. माणसाला व्यसन कोणतं राहू नये बरं का. अज्ञानी असला तरी चालतं. ज्ञानी असून काय कामाचं जर व्यसन असेल तर. त्यांनी म्हणलं की बाबा मला व्यसन कुठलंच काहीच व्यसन नाही. मग काय हरकत नाही म्हणजे तुला आता शिकवायला काही अडचण नाही. तुला कोणतंच वाईट व्यसन नाही, काहीच नाही. मला कोणतंच वाईट व्यसन नाही म्हणलं. एकच आहे म्हणलं, काय आहे? मला खोटं बोलण्याची सवय आहे. काय सांगला? मला खोटं बोलण्याची सवय. म्हणजे आतापर्यंत जे जे सांगला ते आतापर्यंत जेवढं सांगलं तेवढं खोटं. छोट्या छोट्या गोष्टीसाठी खोटं बोलतो माणूस, छोट्या छोट्या गोष्टीसाठी. आणि हे असं जे या ठिकाणी पाप माजलं, असं जे या ठिकाणी नको ते व्यवहार होऊ लागला, त्यावेळेस ओझं झालं कोणाला? धरणी मातेला. धरणी मातेला ओझं झालं त्या गोष्टीचं. मग धरणी माता गायीच्या रूपानं ब्रह्मदेवाकडे गेली आणि ब्रह्मदेवाकडे जाऊन विनंती करू लागली, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका आनंद
देवादी देवा ज्यावेळेस वर्णन करू लागल्या त्यावेळेस भगवंताने विचारले की बाबा काय झालं म्हणून विचारल्याच्या नंतर सांगू लागल्या की धरणीवर काय चालू आहे, कलियुगामध्ये काय चालू आहे, असत्य माजलेलं आहे त्या ठिकाणी, संतांना त्रास होत आहेत, सज्जनांना त्रास होत आहे, काहीतरी करा तुम्ही या विनंती करू लागल्या. ज्यावेळेस विनंती करू लागल्या त्यावेळेस मात्र देवाने सांगितलं की बाबा आता मी येऊ शकत नाही. म्हणजे काय येऊ शकत नाही, कारण मी अवतार अगोदर खूप घेतलो, आम्ही मागे अवतार धरोनी दैत्य टाकीले मारोनी, निर्वैर्य केली सर्व धरणी, आता बौद्ध होऊनी बैसलो. महिपती महाराज म्हणतात आता आम्ही बौद्ध होऊन बैसलो. बौद्ध म्हणजे कोण? पंढरपुरामध्ये जो पांडुरंग परमात्मा आहे त्याला बौद्धाचं अवतार महिपती महाराज म्हणतात. आम्ही बौद्ध होऊन बैसलो. मी अवतार धारण आता करू शकत नाही, पण तुम्ही अवतार धारण करू शकत नाही तर आमचं काय, माझं कसं होईल? त्यावेळेस भगवान परमात्म्याने मीटिंग घेतली, सगळ्यांना एकत्रित बोलवलं आणि सगळ्यांना एकत्रित बोलून असणार त्या सगळ्यांना सूचना दिल्या. आता यावरी तुम्ही सगळी की अवतार घेऊन मृत्यू लोकी, माझे स्थाने आहेत जितुकी, महाक्षेत्रे पुरातने. माझे क्षेत्र जिथं जिथं आहेत तिथं तुम्ही काय करा, अवतार धारण करा. कोण अवतार धारण करायचं? सगळ्यांना सांगू लागले अवतार धारण करण्याचं. अक्रूराला सांगितलं की तुम्ही सूरदास व्हायचं. कुठं? मथुरा वृंदावनकडे. उद्धवाला सांगितलं तुमच्याकडे महत्वाचं काम आहे, तुम्ही नामदेव महाराजांच्या रूपाने अवतार धारण करायचं पंढरपूरला. व्यास महर्षींना सांगितलं जयदेव स्वामी तुम्ही व्हा. वाल्मिकी ऋषींना सांगितलं तुम्ही तुळशीदास व्हा उत्तर भागात. शुकाचार्यांना सांगितलं तुम्ही कबीरदास व्हा. जामवंतांना सांगितलं तुम्ही नरहरी सोनार व्हा. बळीरामांना सांगितलं तुम्ही भक्त पुंडलिक व्हा. कुब्जेला सांगितलं तुम्ही जनाबाई व्हा. नीलवानरांना सांगितलं तुम्ही चोखोबारायांचा अवतार धारण करा. मुरुदगणांना सांगितलं तुम्ही चांगदेवाचा अवतार धारण करा. भीष्माचार्यांना बोलिलं, त्यांना सांगितलं तुम्ही संत सेना नावी महाराज व्हा. अर्जुनांना बोलिलं आणि अर्जुनांना सांगितलं तुम्ही विसोबा खेचर व्हा. त्यांना सांगितलं तुम्ही आता अवतार धारण करा. आता माझी गरज नाही, तुमची गरज आहे. तुम्ही अवताराला येणं गरज आहे. आता तुम्ही पुढे व्हावे सत्वरे, मीही मागुनी येतो त्वरे. ज्ञानेश्वर नामे निर्धारे, अर्थ गीतेचा सांगितलं. तुम्ही समोर जा आणि मी मागे. ब्रह्म होईल सोपान, सदाशिव निवृत्ती पूर्ण, आदिमाया मुक्ताई असे जाण, अवतरेल भूमंडळी. पुंडली कवरदे हरी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री Thank you.